वाणी साहेब नमस्ते. जय शिवराय. वाणी साहेब, हे कुठले राजकीय व्यासपीठ नाही. इथली कोणत्या पक्षाची लोक नाही आहेत. जे जे राजकीय काय आहेत ते सगळे राजकीय जोडे बाहेर काढून आपण इथं बसलेलो आहे. इथं फक्त आपल्याला आपली काळी आई, आपली जमीन वाचवायची आणि ती जमीन हट्टाने आणि बळाचा वापर करून जर शासन आमच्याकडून हिरावून पाहत आहे तर त्याच्यासाठी हा विरोध आहे. हा विरोध 2012 पासून सुरू आहे. हा प्रोजेक्ट 2012ला आला. GMRT नंतरच्या काळात शेतकरी या सगळ्यांच्या संघर्षातून आजपर्यंत 2025 उजाडलं आहे. शेतकऱ्यांचा सतत विरोध या प्रकरणाला राहिलेला आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की हा प्रोजेक्ट आहे, जर पर्याय वन खात्याच्या विभागातून डोंगरांमधून जर तो प्रोजेक्ट नेणं शक्य आहे तर तुमचा हट्ट बागायती जमिनीतून नेण्याचा काय, हा शेतकऱ्यांना पडलेला पहिला प्रश्न आहे. आमच्या सगळ्या बागायती जमिनी आहेत. ऊस, केळी, द्राक्षाचं बागायती या ठिकाणी होतं आणि मग जर त्या जमिनी जर तुम्हाला जर खराब करायच्या असतील, नासवायच्या असतील तर मग शेतकरी जगणार कशावर? जुन्नर तालुक्यातला शेतकरी इंडस्ट्रीपासून वंचित आहे आणि त्या शेतकऱ्याला जर नवीन नवीन प्रयोग करून शेतीत जर तो आपली गुजराण करतोय, शांतपणे करतोय. जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका हे शांततेसाठी ओळखले जातात आणि ह्या शांतताप्रिय लोकांना छेडून जर प्रशासन त्यांचं जर काही वेगळं अहित साधू पाहतंय, शेतकऱ्यांना जर रस्त्यावर आणलं हे करतंय तर त्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करतो. राहिला विषय, आमच्या कानावर आता एक गोष्ट अशी आली की बाबा पोलीस बंदोबस्तात काहीतरी 4 तारखेला म्हणजे परवा शासन उद्याच तर उद्याच ते काम सुरू करणार आहे. माझं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, आम्ही बाधित शेतकरी आहोत. आम्ही ते शेतकरी आहोत ज्यांच्या स्वतःच्या जमीन थेटावर उभे राहणार आहेत, हे मनोरे उभे राहणार आहेत. काय होतंय की कोणाचं तरी संसारात, कोणाच्या तरी आयुष्यात दिवा लावण्यासाठी एखाद्याचा दिवा मालवणं म्हणजे त्या दिवा मालवणाऱ्या लोकांना अन्याय करण्यासारखं होतंय. आमच्या छातीवर पाय ठेवून जर तुम्ही आम्हाला संपून जर पुढे जाणार असाल तर त्यासाठी हा विरोध चाललेला आहे. परवाच्या दिवशी बळाचा वापर करून, पोलिसी बळाचा वापर करून जर शासन हे घालणार असेल तर त्याचा आमचा त्यांना स्पष्ट विरोध आहे. सीमेवर जवान देशाच्या सीमा राखण्यासाठी लढतात. आम्ही सर्व मंडळी, बाधित मंडळी, आमच्या जमिनी राखण्यासाठी ते लढणार आहेत. स्पष्ट सांगतो, कोणाची काहीही मतं असतील स्पष्ट सांगतो, कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य, कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य, कोणत्याही प्रकारचं गालबोट लागेल असं कोणतंही वर्तन आमच्या शेतकऱ्यांकडून होणार नाही. जे बाधित आहेत त्याच्याकडून होणार नाही, अजिबात होणार नाही. उदाहरणार्थ सांगतो, कोणाला मारहाण करणं किंवा कोणाच्या कुठे काही हिंसक काही प्रकरण आम्ही करणार नाही. आम्ही कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला हात चोलावणार नाही. मी तुम्हाला सांगतो, स्पष्ट सांगतो. ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने सांगतो. सगळ्यांची चर्चा झालेली. सनदसिद्ध मार्गाने विरोध करणार साहेब. त्या जमिनी वाचवण्यासाठी आम्हाला आमचा आत्मत्याग करावा लागला ना तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही कोणाला काही बोलणार नाही. आम्ही कोणाला काही समजा कोणाच्या अधिकारला काही त्याच्यावर हिंसक मार्ग आम्ही अजिबात करणार नाही. आम्ही आमच्या जमिनीत प्राणत्याग करू. शेतकऱ्याला जर शासनाला जर आमच्या प्रेतावर जाऊन पुढे जायचं असेल ना तर शासनाला त्यांचा निर्णय लखलाभ आहे. परंतु आमच्या जमिनीवर आम्ही अशी काही चुकीची कृत्य करू देणार नाही. तिसरी गोष्ट साहेब, काय होतंय इथं बाबा की 29 टॉवर म्हणतायत. 29 टॉवर नाही साहेब. एका शेतकऱ्याचे 5-5 भाऊ, 2-2, 4-4 भाऊ, त्यांची मुलं, अशी ही 29 टॉवरची परिस्थिती नाही. जवळपास 250 ते 300 कुटुंब याच्यात बाधित होणार आहेत. म्हणजे 250 ते 300 कुटुंबांचा हा प्रश्न आहे. 250 ते 300 कुटुंबांना याच्यामुळे बाधा येणार आहे. त्याच्यामुळे हा 29 टॉवर म्हणण्यापेक्षा ही 250 ते 300 कुटुंब तुम्ही जर रस्त्यावर आणणार असाल तर त्यासाठी त्या सगळ्या कुटुंबांचा यांना विरोध आहे. आणि या ठिकाणी ही 250 ते 300 कुटुंब एकाकी न सोडता हा संपूर्ण परिसर, आळे, संतवाडी, कोळवाडी, अगदी आगरमाळा रस्ता, म्हणजे हा जो सगळा परिसर आहे, या 3 ग्रामपंचायतचा परिसर, त्याच्यातली सगळी लोक या ठिकाणी या लढ्याला पाठबळ देणार आहेत. मग जाहीरपणे सांगतो, कोणत्याही राजकीय विचाराचा, कोणत्या राजकीय पक्षाचा कोणी माणूस असेल तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला पाठबळ द्यावं. आमच्या लढ्यात आम्हाला सक्षमता द्यावी, ताकद द्यावी. आम्ही त्या ठिकाणी त्याचा उपकार नक्कीच मानू त्याला. परंतु त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ द्यावं. फक्त पुन्हा एकदा शेवटचं सांगतो, पोलीस बळाचा वापर करून सदर आंदोलन म्हणजे चिरडून टाकण्याचा शासनाचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही सनदशीर मार्गाने या ठिकाणी आम्ही विरोध करणार आहे.
कुठली लाईन जाणार, किती व्होल्टची आहे, त्याचं तांत्रिक माहिती सांगा. आमच्या माहितीनुसार नागपूर ते मुंबई की बाबळेश्वर ते कडूस मुंबई अशी काहीतरी त्या माहितीचं वाहिनीचं नाव आहे. जरी आम्ही स्वतः प्रत्यक्ष बाधित आहोत तरी सुद्धा महाराष्ट्र पारेषणनी MSCDCLनी पारेषण मंडळाने आम्हाला आजपर्यंत वैयक्तिक एकदाही संपर्क केलेला नाही. त्यांनी सांगून द्यावं, त्यांनी आम्हाला दाखवावं का आम्हाला त्यांनी काय होते साहेब. ज्या खात्याचा हा कार्यक्रम आहे, ज्या खात्याचा हा जो प्रोजेक्ट आहे, त्या खात्याचा एकही अधिकारी शेतकऱ्यांकडे येत नाही. त्यांना म्हणत नाही की मला तुझ्या ह्याच्या टॉवर उभा करायचा आहे किंवा काय करायचं. 1-to-1 टॉक होत नाही. मध्यस्थ एजंट यांचा सुळसुळाट करून हे सगळं प्रयोग चालू आहेत. आम्हाला ते मान्य नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीवर जर तुम्हाला एखादा उपक्रम राबवायचा असेल तर त्या माणसाला विश्वासात घेऊन पुढे काम करावं लागतं. तशा पद्धतीचं काम या ठिकाणी होताना दिसत नाही. म्हणतात 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, 14 वर्ष झाली, पण तुम्ही कोणत्या वेळेला किती वेळा शेतकऱ्यांची प्रत्यक्ष संपर्क घातलाय, शेतकऱ्यांना विश्वासात घेतले आणि ती गरज निर्माण झालेली आहे ती तुम्ही पटवली आहे. ती निकड लोक शेतकऱ्यांना पटवली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना तुमचा विश्वास वाटावा. तुम्ही असं एकही वर्तन ह्या मागच्या काळात MSCDCLनी केलेलं नाही. उलट उद्धटपणे मध्यंतरीच्या काळात पोलीस बळाचा वापर करून तेव्हा त्यांनी शेरी मेळ्याच्या परिसरात त्या ठिकाणी उद्घाटन करायचा प्रयत्न केला. पेढे वाटले साहेब, त्यांनी पेढे वाटले. आपण समजा शेजाऱ्याच्या घरात काही वाईट घटना घडली आणि माझ्या घरात काही शुभ कार्य, आपण मंडप स्पीकर्सवर लावत नाही. कारण की माझ्या घरात जरी काही चांगलं आनंदाचं कार्य आहे तरी शेजारी दुःखी आहे. आणि तुम्ही आमच्या जमिनीत आमच्या जमिनीवर पाय रोवून, आमच्या छाताडावर पाय रोवून तुम्ही आमच्या चिरडण्याचे असे कार्यक्रम करता, तुम्ही पेढे वाटता. त्याचा सुद्धा फार मोठा उद्रेक त्या काळात मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी तो गोष्ट झाली होती. त्यावेळेला तो उद्योग झाला होता. आता सुद्धा आमचं शासनाला सांगणं आहे, बळाचा वापर करू नका. तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घ्या. शेतकरी तुमचेच आहेत ना, शेतकरी तुमचेच आहेत. अधिकचा चांगला मार्ग काढून जर समंजस्याने समोर बसलं, लोकप्रतिनिधींना सोबत घ्या, शेतकऱ्यांना सोबत घ्या, बाधितांना सोबत घ्या आणि अधिक ताकदीने जर काही याच्यात जर समन्वय करण्याचा प्रयत्न जर झाला तर मला वाटतं निश्चित फळ येईल. कुठेही वावड्या कोणाच्या याचं त्याचं सांगोपांगी ऐकून त्या पद्धतीनं त्या गोष्टीचा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. शेतकरी जे बाधित आहेत, ॲक्च्युअल बाधित आहेत, जे खरोखर ज्यांच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये तो उपक्रम राबवला जातोय, त्यांना विश्वासात घ्या. 400 kVची व्होल्टेज लाईन. आमचा ठाम विरोध आहे साहेब. फक्त आमची मागणी परत एकदा शेवटची साहेब, प्रशासनाने जर ॲक्च्युअल जे बाधित आहेत, जे प्रत्यक्ष बाधित शेतकरी आहेत, त्यांच्याबरोबर जर 1-to-1 टॉक केलं, स्पष्ट समोर जर बोलणं केलं तर निश्चित काही चांगला तोडगा निघू शकतो. चर्चा करायची म्हणजे नेमकं काय बाबा, ठिकाण बदलायचं, दर वाढवून द्यायचं का काय साहेब? त्याच्यातून कोणताही योग्य मार्ग निघू शकेल. योग्यची व्याख्या अनेक प्रकारची साहेब. योग्य मार्ग निघू शकेल, सगळ्यांना कळेल ना. सुयोग्य मार्ग निघू शकेल. काही नाही. शेतकऱ्या साहेब एक गोष्ट असं आहे की मला तुम्ही नारायणगाव इथपर्यंत आलात, तुम्हाला तुमच्या गाडीची आवश्यकता आहे, परंतु समोर जर एखादी गोष्ट निघाली, समजा एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाली, साहेब तुम्ही तुमच्या गाडीची चावी काढून द्याल का नाही देणार? तशा पद्धतीनं शेतकरी सुयोग्य मार्ग निवडेल. परंतु तुम्ही त्यासाठी त्या ठिकाणी शासनाने योग्य प्रस्ताव समोर ठेवावेत. नक्की शेतकरी त्याचा विचार करतील. माझी आदरणीय आता हा विषय आमचे युवा नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय तुषार कुडाळे यांनी काढलाय. कालच्या एक मेसेजमुळं हे जे वातावरण तापलंय, तर या ठिकाणी तानाशेठ तांबे आहेत, डॉक्टर साहेब, डॉक्टर गणपतराव डोंबरे आहेत, ही 2 मंडळी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठी महत्त्वाचं काम करतात. आम्हाला सार्थ अभिमान आहे, 100% अभिमान आहे. पण माझी यांना विनंती आहे, तुम्ही खूप चांगलं काम करता, तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढता. आम्ही तरुणासून आम्हाला जेवढं करता तेवढं तुम्ही करता. आम्ही तुमच्या पाठीमागे 100% आहे. परंतु कोणत्याही समजा कुणाचा मॅसेज आला, कुणाचा काही आला, त्याच्यावर पहिली चर्चा, तुम्हाला जर तुमचे काही पुरावे असतील तर तुम्ही ते हे करा. नाही तर काय होतं, एखाद्या सर्वसामान्य किंवा एखाद्या मोठ्या माणसाला तुम्ही आरोपाच्या पिंजात उभा करताना कुणाच्या एकाच्या मॅसेजवर करू नका. तुमच्याजवळ पुरावे असतील तर तुम्ही ते सादर करा. हा, तुम्हाला माहिती वाणी साहेब, 14 ते 19 आमदार शर्त होते ना, मग त्यांनी त्यावेळेसच घेतले असते ना पैसे. 14 ते 19 आमदार शर्त होते ना, त्यांनी त्यावेळेस पैसे घेऊनच लाईन गेली असते ना. त्यावेळेस कसं काय लाईन थांबली? बरोबर का नाही? तर तुम्ही का आज तुम्ही आरोप करताय का तुम्ही 3 कोटी घेतले, 5 कोटी घेतले, 10 कोटी गेले? ज्या माणसांनी आयुष्य ज्यांच्यासाठी घालवले आणि त्यांनी आम्हाला 14, हे बघा माऊल दादा आहे, मी त्यावेळेस पीओ होतो, शरद आमच्यावर लढतायत, त्यावेळेस 14 ते 19 लढतायत ना. त्याच्यानंतर आतू शेटे लढले ना. आले कधी? नाही, 2-3 वेळा आतू शेटे, ऐका ना, आतू शेटे आले होते, आशाताई आल्या, माऊल झाले, सर्व पक्ष आले. आमचं म्हणणे काय आहे, तुम्ही जे काल जे तुमचा व्हॉट्सअपचा मेसेज आरोप झालाय, काही व्यक्तींनी आरोप केला, आम्हाला काय वाटत नाही.
किंवा आम्ही त्याला महत्त्व देत नाही. परंतु तानाशेठ सारखे असतील, डॉक्टर साहेबांसारखे असतील, काही मंडळी इतकी पॉवरफुल आहे त्या शेतकऱ्यांसाठी काम करतात. लोकांचा गैरसमज होतो ना, आज आमच्यामध्ये संभ्रम तयार झाला का आपण जायचं कुणाकडं. ज्या कामाला आम्हाला 14 ते 19ला सपोर्ट केला वाणी साहेब, 14 ते 19 शरद आमदार होते ना, मग त्यांनी तेव्हाच 5 कोटी घेतले असते आणि तेव्हाच लाईन गेली असते ना. तेव्हा काय लाईन गेली, कारण ते शेतकऱ्यांबरोबर राहिले. ऐका ना, शेतकऱ्यांबरोबर शरदा त्यावेळेस राहिले, त्याच्यानंतर आतुशेठ आमदार झाले. आतुशेठ काही अंश राहिलेच ना, आशाताई राहिल्या, वावली शेठ राहिले, सर्वपक्षीय नेते मंडळी आळे संतवाडी कोळवाडीच्या या प्रश्नावर गंभीरपणे माग राहिलेले आहेत. मागच्या वेळेस स्वतःनी ना आम्हाला बळजबरी केली होती, त्यावेळेस आम्हीच होतो, आम्हीच सगळी मंडळी होती, सगळ्यांनी त्यावेळेस हे केलं, प्रयत्न केले, थांबलं ना ते. त्याला 1.5 वर्ष होऊन गेली, मध्ये परत आले होते, त्यावेळेस शरदच आले ना, सगळे आम्ही शेतकऱ्यांबरोबर शरदच होते ना, असं नाही ना काही. यांनी जो ब्लेम केलेला आहे शरद आमची यांना विनंती आहे. आता मी तांबे साहेब आता कसे आहे, हे थोडेसे नाही म्हणतरी सर्वसामान्य ज्येष्ठ आहेत आणि काम करतात. तांबे साहेबांना विनंती आहे का, तांबे साहेब हा तुम्ही जर काय माहिती असेल तर समोर सादर करा. तांबे साहेब बोलते वाणी साहेब, आता हा विषय बरं का, हा विषय आता इथे येण्याचं कारण काय माहिती आहे का, कुठंतरी आमच्या 14-15 वर्षाच्या संघर्षातून तोडगा दृष्टीपथास येतोय. अशा पद्धतीची वातावरण निर्मिती झालेली असताना जर कुठंतरी जर ते कालच्या याच्यात जर झालं साहेब, होतंय काय माहिती आहे का, इथं राजकारणाचा विषय नाही काहीच, इथं आम्ही बाधित आहे. शेवट एक म्हणे ना साहेब, चाकू भोपळ्यावर पडू तर भोपळा चाकूवर पडू, शेवट भोपळा तुटला जाणार आहे. आज आहे ना, आज प्रॉब्लेम काय होतोय, बाधित शेतकरी नाडला जातोय ना कुठंतरी. समजा हे बघा साहेब, पक्षीय इथं विशेष अजिबात नाही. आमच्या गणेश मेंबरनी सांगितलं की इथं ते प्रत्येकाने प्रयत्न केले आणि त्या सगळ्यांचे आभार, ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे आभार. परंतु असं आहे साहेब, इथं पक्षीय विषय नाही, परंतु ज्यावेळेला आता काही एखादी मोठी संकट येईल, प्रशासकीय काही गरज पडेल, त्यावेळेला आपण विद्यमानकडे जातो का नाही. आज तालुक्याचे आमदार हे कोणत्या पक्षाचे नाही, ह्या तमाम जुन्नरच्या जनतेचे आहेत. आमच्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा आम्ही शरदाकडे गेलो, आम्ही शरदाकडे जाऊन त्याचं आमचं गारानं मांडलं, त्यांनी त्याच्या ठिकाणी मध्यस्थी करून समजा त्यावेळेला एक दिवस सगळीकडे जाऊन पूर्ण दिवसभर अधिकाऱ्यांना बोलून ते सगळ्या गोष्टी. वाणी साहेब, तुम्ही त्याच्या आय विटनेस आहात, तुम्ही त्याची बातमी केलेली. एक मिनिट तुम्ही त्याची बातमी केली आणि अतिशय सुयोग्य बातमी केली. वाणी साहेब, तुमचा आभार आहे त्या बाबतीत का तुम्ही त्यावेळेला खरोखर त्या प्रश्नाला वाचा फोडली. आज काय होते, काल मागचा पूर्ण आठवडा मॅरेथॉन बैठका चालू आहेत. बाधित शेतकरी कोण, ती डोक्यावर प्रशासनाची म्हणजे फोर्स आणून काम चालू करण्याची जी टांगती तलवार आहे ती डोक्यावर ठेवून साहेब आम्ही सगळे काम जोडून सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत आम्ही त्याच्यावर मॅरेथॉन बैठका करतोय. वेगवेगळ्या अधिकाऱ्याशी, वेगवेगळ्या दर्जाच्या अधिकाऱ्याशी बोलतोय, तालुक्याच्या आमदारांशी बोलतोय, आमदार दुसऱ्या अधिकाऱ्यांना पाठवतात, अधिकारी बोलवत आहेत, त्यांच्याकडे आमच्या मॅरेथॉन बैठका चालू आहेत, पूर्ण आठवडाभर चालू आहेत. आणि काल एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हाला वाणी साहेब माहिती, आम्ही कोणतंही पक्षीय बंधन त्या ठिकाणी मानत नाही, कारण इथं शेतकऱ्यांचा विषय, हा पक्षाचा विषय नाही. आम्ही आमदार साहेबांच्याकडे बसलो, त्यांनी काही कुठेतरी अधिकाऱ्यांना बोलवून प्रांतांच्या चर्चा करून एक तोडगा कुठेतरी समजा नजरेत आला होता. आणि त्याच्यानंतर काही संध्याकाळी परत ह्या सगळ्या बातम्या आल्या. त्याच्यामुळं काय होते साहेब, आमच्यात हा ती पोस्ट काहीतरी आली, मेसेज आला, त्याच्यामुळं काय होते साहेब की मग संभ्रम मोठ्या प्रमाणात. साहेब, आम्ही सगळे शिक्षित असल्या प्रकार नाही ना, आम्ही कदाचित काही रुमर्सवर, काही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू शकतो ना. तर त्याच्यामुळं वाणी साहेब एक गोष्ट आहे, कोण करतं कोण करत नाही, कोण काय, त्याच्याबद्दल शहानिशाही तर ह्या ठिकाणी या व्यासपीठावर होणार नाही. परंतु आम्ही नाडले जाणार ना, कुठंतरी आमचा तोडगा दृष्टीपथास आल्यानंतर जर अशा पद्धतीच्या जर बातम्या आणि कुठंतरी त्या गोष्टी जर होणार असतील, तुम्हाला हीच टायमिंग कसं काय साधते, थोडं थांबा ना. तुमच्या वैयक्तिक जर कोणाला काही राजकारण हे वेळ करायचे असतील ना, तर ही त्याची योग्य वेळ नव्हे. स्पष्ट सांगतो काय होतंय आम्हाला, आमची अडचण काय, आमची अडचण हे उद्या सकाळी म्हणजे 24 तास राहिले नाहीत. उद्या सकाळी आमच्या तिथं जर 2 पोलीस आले तर आम्ही घाबरतो. 200-400 पोलीस जर येणार असतील, आणि साहेब लावलेली कलमं किती दिवस तिथं हे तुम्हाला माहिती, याच्यासाठी एवढी सज्ञान सगळेजण आहेत. भले हे जन आंदोलन नाही,
पण तरी ते ती कलमं किंवा काही सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय माहोल खराब करायचा नाही. आमचं प्रशासनाला पूर्ण सहकार्य. जुन्नर तालुक्याचा इतिहास आहे का जुन्नर तालुक्याने कायम प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे सामाजिक किंवा कोणतेही तणाव जुन्नर तालुक्यात झालेले नाहीत. ते इथून पुढे होणार नाहीत. इथं सकाळी 4 वाजता 4:30 वाजता उठून काम करणार शेतकरी रात्री 11 वाजेपर्यंत काम करतोय. त्याच्यामुळे इथं बाकीचे उद्योग करणारी माणसं नाहीत. पण आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या नाही तर मग तुम्ही आरोप करताय ना, ते तुम्ही पुरावे द्या ना. आम्ही तुमच्या विश्वास ठेवू ना. आम्ही तुमच्या विश्वास ठेवू. काय होतंय गमत, मग कुणीतरी समजा पुढे जाते. उदाहरणार्थ समजा आमच्या गणेशराव ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्यावर आरोप झाले. ते पुढाकार घेऊन समजा हे गोष्टी करतायत. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्हाला दोन पावलं मागे राहतो ना. आणि आमचं कुठंतरी आमचं जरी मान कुठंतरी बाहेर येणार आहे, त्याच्यात आमच्यासाठी अडचण निर्माण होते ना. साहेब एकच गोष्ट आहे, आज ह्या वेळेला जो माणूस ह्या सगळ्या शेतकऱ्यांना तारण करील, ज्यांचं यांना ह्या संकटातून वाचविल, तो आमचा शेतकरी म्हणून ही भूमिका आहे. शेतकरी म्हणून ही भूमिका आहे. मग आहे ना साहेब, ते आमकं रुपये तमके रुपये, अहो ते रुपये नाही हो महत्वाचे आमच्यासाठी. एकदा गेलेली जमीन आम्हाला परत नाही मिळणार आहे. ही जमीन आम्हाला नाही मिळणार आहे साहेब. त्याच्यासाठी ना साहेब प्राणपणाला लावले लोकांनी. ही मंडळी आता मगाशी आमचे मामा म्हटले, माऊली मामा, की 14 15 वर्ष खरोखर साहेब माझ्यासारख्या 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी त्यात एंट्री घेतलेल्या माणसांनी त्यांना शिकवू नये. त्या माणसाने एक तप काढले, त्या माणसाने अनेक कोर्टाच्या वाऱ्या काढल्यात. हे अचानक आलेलं नाही साहेब. आपण जेवायला बसलो, 50 घासाचं आपलं जेवण असेल ना, तर साहेब 45 घासानंतर आपण आपोआप हळूहळू आपला स्पीड कमी होतो. आज आमचं सगळं भरले हो, आमच्या क्षमता संपल्यात. आम्ही लढून थकलोय. आम्हाला फक्त आता रिलीफ पाहिजे. प्रशासनाकडून कोणत्या तरी एखाद्या माणसाकडून पाठीवर मायेचा हात पाहिजे. आम्हाला कुणीतरी वाचवलं पाहिजे. आम्हाला तुम्ही वाचवा अशी आर्त हाक आळे आणि परिसरातील शेतकरी तुम्हाला करतोय, नेत्यांना करतोय. कुणीही वाचवा साहेब. आम्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधीकडे गेलो, पक्ष नाही पाहिला हो. आम्ही पक्ष नाही पाहिला. आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय, मग याच्याकडे का जायचं किंवा त्याच्याकडे का जायचं, आमचा तो हेतू नाही. आमचा तो कुणी असू दे, तो कसाही असू दे, परंतु तो माणूस आमच्या संकटात उभा आहे ना, तो आमचा. ही ठाम भूमिका आहे शेतकऱ्यांची. आहे का नाही सगळ्यांची भूमिका? ही भूमिका आहे आमची. आणि मग आहे ना, ह्याच टायमिंगला हाच टायमिंग साधून नका ना करू तुम्ही. हे आमच्या संसाराची होळी होईल ना. त्याच्यामुळं तुम्हाला काही राजकीय हे जावे, काही राजकीय हिशोब चुकते करायचे असतील तर त्याला टायमिंग वेगळा घ्या ना. तुम्ही वेगळा घ्या. आमच्या शेतांवर नांगर फिरून जर तुम्ही राजकारण करणार असाल ना, आम्हाला ते मान्य नाही. आम्हाला ते मान्य नाही. आम्ही अजिबात सहन करणार नाही. लक्षात ठेवा. माफ करा, एक मिनिट. आता माझी एक शेवटची ओळ वाणी साहेब, आम्ही खरोखर तिथं ते टॉवर लाईनिंग ग्रस्त माणसं आहेत. ज्या माणसांना ह्या प्रकरणात आम्ही कधीही पाहिलं नाही, ज्यांची आम्ही इथं कधी इन्व्हॉल्वमेंट नव्हती, ती माणसं जर बाईट देऊन जर किंवा समजा तरी ह्या गोष्टी करणार असतील, आम्हाला शंका वाटणार का नाही? हा साहेब, तुम्ही आहे. अजिबात नाही. नाही. 2012ला मी ग्रामपंचायत सदस्य होतो. हे तेव्हापासून चाललेले आजही मी आहे. आम्ही अशी मंडळी आहेत. आम्ही काही सुद्धा आम्ही आदरणीय एक मिनिट वाणी साहेब, माझं पूर्ण बोल द्या. आदरणीय, परम आदरणीय तांबे साहेबांच्या वयाचा आणि त्यांच्या अनुभवाचा, त्यांनी केलेल्या तालुक्यासाठी कार्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु आमची विनंती तांबे साहेबांना आहे, तांबे साहेब आम्ही लढतोय हो. आता जर काही चुकीचं पाऊल पडलं ना, आमचा थेट बळी जाणार आहे. आमचं जर तुम्हाला ऐका, मी ह्या संदर्भात राजकारण करताना सगळ्यांना सांगतो, जय सांगतो. नाही, एक मिनिट मला बोलू द्या. मला आहे ना, याच्यात आहे ना आता ह्या क्षणी कुणी राजकारण आणू नका. या क्षणी आहे ना, या वाईट क्षणी आहे ना, ह्या वाईट क्षणी कुणी राजकारण आणू नका. आमचं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांना मदत करता येईल ना, आमचं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी जे मदत करू शकतील ना, त्यांनी याच्यात भाग घ्या. ह्या अन्यायातून वाचा पडण्यासाठी त्यांनी मदत करा.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.